हॅलो, रीडर्स डायस्ट यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। इंस्टाग्रामवर खूप लोक मला रिक्वेस्ट करत होते की मॅम एक तुम्ही तुमचं यूट्यूब चॅनल स्टार्ट करा, आम्हाला तुमचं कंटेंट जास्त डिटेलमध्ये पाहायचं आहे। म्हणून हा माझा पहिला प्रयत्न, हा पहिला व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये आपण डिस्कस करणार आहोत की पुस्तकं वाचनाची सवय कशी लावायची। सो लेट्स गेट स्टार्टेड। सर्वात आधी मला पुस्तकं वाचनाची सवय कशी लागली यापासून मी सुरुवात करेन। तर मला पण जास्त खूप पुस्तकं वाचण्याची सवय खूप लहानपणापासून होती असं नव्हतं। मी जेव्हा UPSC स्टार्ट केली तेव्हा मला पुस्तकं वाचण्याची सवय लागली आणि तेव्हा मी बरेचसे एक्सपेरिमेंट्स केले पुस्तकं वाचण्याच्या सवयीबाबत। कारण की खूप साऱ्या व्हिडिओजमध्ये पॉडकास्टमध्ये मी ऐकलं होते की यार पुस्तकं वाचली पाहिजेत, पुस्तकं वाचल्याने आयुष्यात खूप मोठा चेंज येतो, ब्ला ब्ला ब्ला। सो मी पहिलं पुस्तक जेव्हा स्टार्ट केलं ते होतं यू कॅन विन, शिव खेरा यांचं यश तुमच्या हातात। फार फेमस पुस्तक आहे, तुमच्यापैकी खूप जणांनी वाचलं पण असेल आणि त्याच्यामध्ये पॉझिटिव्हिटी बद्दल वगैरे वगैरे सुरुवात केली होती। पण जेव्हा कळत नव्हतं, म्हणजे शाळेत असल्यापासून सुद्धा श्यामची आई वगैरे किंवा श्रीमान योगी तेव्हा घरी असायचं, तर अशी पुस्तकं कायम वाचनात होती। माझे अनुभव तुम्हाला सांगणार आहे जेणेकरून आय होप तुम्हाला सुद्धा पुस्तक वाचण्याची सवय लागेल। सो सर्वात पहिली गोष्ट, स्टार्ट फ्रॉम स्मॉल, म्हणजे अगदी छोट्या पुस्तकापासून तुम्ही सुरुवात करू शकता। डायरेक्ट तुम्ही 400-500 पानाचं पुस्तक वाचायची गरज नाही, पहिली गोष्ट। आणि त्याच्यामध्ये पण असं की तुम्ही एकाच दिवसात 30-40 पानं नाही वाचू शकत सुरुवातीला। सो मी असं रिकमेंड करेल की पहिल्या दिवशी तुम्ही 5 पानं वाचा, मग दुसऱ्या दिवशी नाही का 10 पानं वाचा। तुम्ही कुठली पण शर्यत जेव्हा पळायला लागतात, रनिंग रेस वगैरे, तर आपण डायरेक्ट मॅरेथॉनमध्ये भाग नाही घेत, आपण त्याच्या आधी बरीचशी प्रॅक्टिस करतो। तर आता आपण वळूया दुसऱ्या मुद्द्याकडे। इथे मी हे अज्यूम करून चालते की तुमच्याकडे इनफ तेवढे पैसे आहेत की जेणेकरून तुम्ही पुस्तकं विकत घेऊ शकता। तर हे मी स्वतः माझ्या अनुभवातून सांगते की मी एका वेळी एक पुस्तक कधीच नाही विकत घेत। मी एका वेळी खूप सारे लाईक 10-12 कधी कधी जमतील तेवढे पुस्तकं विकत घेते, जेवढे आवडतील। त्याच्यामुळे काय होतं की माझ्या घरात बरीचशी पुस्तकं येऊन पडलेली असतात। सो मी माझ्या मूडनुसार पुस्तक चूज करू शकते। आज मला असं वाटतं की मला माझ्या टाइम मॅनेजमेंट स्किलवर काम करायचं आहे, तर मग मी त्याच्या अकॉर्डिंग पुस्तक चूज करेन। पण कधी कधी मला असं वाटतं की आज मला बोर व्हायला थोडंसं एंटरटेनमेंट पाहिजे, तर मग मी एखादं फिक्शनल पुस्तक वाचायला चालू करेन। आणि ज्यांच्याकडे समजा पैसे नसतील किंवा पैशाचा काही प्रॉब्लेम असेल, तर मी सजेस्ट करेन की तुम्ही एखादी लायब्ररी जॉईन करू शकता, जिथं तुम्हाला कमी किमतीमध्ये जास्तीत जास्त पुस्तकं वाचायला मिळतील। आणि दुसरं म्हणजे बऱ्याच ठिकाणी बुक फेअर्स चालू असतात। सो तुम्ही जिथे राहता तिथे जवळपास कुठे बुक फेअर चालू असेल तर आवर्जून भेट द्या। तुमच्या आवडीची पुस्तकं तुमची वाट बघत बसलेली असतात। सो काही ठिकाणी चांगला डिस्काउंट चालू असतो, 20%, 30%। काही ठिकाणी जुनी पुस्तकं हाफ प्राईजमध्ये सुद्धा मिळतात। सो तुम्ही तिथे पण जाऊन विकत घेऊ शकता। आणि किंवा बरेचसे आजकाल ऑडिओ बुक्सचे वगैरे ॲप्स आहेत, तिथे तुम्ही सबस्क्रिप्शन घेऊन पण कमी पैशात जास्त पुस्तकं ऐकू शकता। आणि तिसरा मुद्दा असा आहे की कॅरी बुक व्हेरेव्हर यू गो। तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगते, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपण जेव्हाही घराच्या बाहेर पडतो तर आपण कायम स्वतःसोबत पाण्याची बॉटल ठेवतो, राईट। त्याच्यानंतर हिवाळ्याच्या दिवसामध्ये आपण स्वतःसोबत कानटोपी, स्वेटर, शाल वगैरे नक्कीच सोबत ठेवतो। पावसाळ्याच्या दिवसामध्ये घरातून बाहेर पडताना छत्री, रेनकोट शिवाय तर आपण पडतच नाही। तसंच मी कधीही दररोज दिवसातून जेव्हा केव्हा घराच्या बाहेर पडते तेव्हा मी सतत स्वतःसोबत एक बुक वागवते। कधी कधी गाडीच्या डिक्कीत ठेवलं असतं, कधी कधी हँडबॅगमध्ये असतं, काय माहिती कधी वेळ मिळेल आणि कधी वाचायला सुरुवात करेन। बऱ्याच ठिकाणी असं आपण एका ठिकाणी गेलो जिथं आपल्याला वाट बघायची आहे, तर तो वेळ इंस्टाग्रामवर किंवा कुठेही स्क्रोलिंग करत वाया घालवण्यापेक्षा मी तिथे पुस्तक वाचत असते। सो तुम्हाला जर आवड आहे पण सवड मिळत नाही, हे जर प्रॉब्लेम असेल पुस्तक वाचण्याच्या बाबतीत, तर ऑलवेज कॅरी बुक विथ यू व्हेरेव्हर यू गो। त्यानंतर चौथा पॉईंट आहे रीडिंग मल्टिपल बुक्स ॲट द सेम टाइम। तर कसं होतं की आता मी तुम्हाला जसं की आधी सांगितलं की तुम्ही एकाच वेळी मल्टिपल पुस्तकं विकत घेतली पाहिजेत, त्या अनुषंगाने मी म्हणते की एकाच वेळी एकच पुस्तक वाचणं मला थोडंसं बोरिंग वाटतं। कारण की आपले फेजेस चेंज होतात। जेव्हा आपल्याकडे घरात वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं असतात तेव्हा आपण टायमिंग्स पण चूज करू शकतो। फॉर एक्झाम्पल, झोपायला जाण्याच्या पूर्वी कधीच मी इन्व्हेस्टमेंट रिगार्डिंग किंवा मोटिवेशनल पुस्तक वाचा असं मी रिकमेंड नाही करत, कारण तेव्हा ना ब्रेन खूप सुपर ॲक्टिव्ह मोडमध्ये जातं। तेव्हा तुम्हाला असं शांत झोपेची गरज आहे, मग तेव्हा तुम्ही फिक्शनल पुस्तक वाचू शकता। किंवा सकाळी उठल्यानंतर तुम्ही वाचत आहात तर त्या टाईममध्ये तुम्ही एखादं असं ॲक्शन मोडमध्ये, मिशन मोडमध्ये तुम्हाला घेऊन टाकणारं पुस्तक तुम्ही वाचू शकता। सो
जर तुम्ही एकाच वेळी जर मल्टिपल पुस्तकं वाचत असाल तर तुम्हाला एक पुस्तक कधीच बोर नाही होणार. जेव्हा तुम्ही एखाद्या पुस्तकाच्या 40व्या पानावर आलाय तर तिला सोडून दुसरं पुस्तक चालू करायचं, तिसरं पुस्तक चालू करायचं असं. त्यानंतर 5वा मुद्दा आहे रीडिंग अकॉर्डिंग टू रिक्वायरमेंट. म्हणजे कसं होतं की बऱ्याचदा आपण बुकशॉपमध्ये जातो आणि आपल्याला कळतच नाही कुठलं पुस्तक विकत घ्या. म्हणजे वाचायची तर इच्छा असते, फार इच्छा असते, विकत घ्यायची पण इच्छा असते, पण नेमकं कुठलं पुस्तक वाचावं. मग आपल्याला असं वाटतं की माझ्याने हे पुस्तक वाचणं होईल की नाही. मग अशा वेळी काय करायचं तर तुम्हाला आधी हे माहीत पाहिजे की तुम्हाला कुठल्या प्रकारचं पुस्तक वाचायची गरज आहे. म्हणजे समजा तुम्हाला तुमच्या कॉन्फिडन्सवर काम करायचं आहे का, तुम्हाला तुमच्या फील्डमध्ये ग्रोथ हवी आहे का, त्याच्या अकॉर्डिंग कुठली पुस्तकं आहेत ते तुम्ही सर्च केलं पाहिजे आणि मग ती वाचायला चालू केली पाहिजे. यामध्ये मग तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे जॉनराज तुम्ही एक्सप्लोर करू शकता. जसे की तुम्हाला जर शॉर्ट स्टोरीज वाचू वाटल्या तर मग वपू काळे यांच्या बऱ्याच शॉर्ट स्टोरीज आहेत, सुधा मूर्ती यांच्या आहेत, त्या तुम्ही वाचू शकता. तुम्हाला एखादी नॉवेल वाचू वाटली तर वि. स. खांडेकरांची आहेत. एखाद्या कॉमेडी वाचायचं आहे तर पु. ल. देशपांडेचं आहे. पण त्याच वेळी जर तुम्हाला असं वाटतं की मला माझ्या लाईफमधले प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करायचे आहेत, मला माझे रिलेशनशिप्स हेल्दी बनवायचे आहेत, किंवा मला माझ्या मनी मॅनेजमेंटवर काम करायचं आहे तर अर्थसाक्षर व्हा, त्याच्यानंतर पैशाचे मानसशास्त्र, अशी पुस्तकं आहेत जी तुम्ही वाचू शकता. सो तुमची गरज काय आहे यानुसार तुम्ही एखादं पुस्तक वाचायला घेतलं पाहिजे. मग ते किती इफेक्टिव्ह होतं, किती हेल्पफुल होतं हे तुम्हाला दिसून येतं. त्यानंतर 5वा मुद्दा आहे की जर तुम्हाला एक्झॅक्ट माहीत नसेल की माझी आवड कोणती आहे, कसल्या प्रकारची पुस्तकं वाचली पाहिजेत किंवा माझी गरज काय आहे, तर सिम्पली जे हातात येईल ते वाचा. मी तसंच केलंय. त्याच्यामुळे काय होईल की वाचत वाचत तुम्हाला तुमच्या आवडीची पुस्तकं कळायला लागतील. त्यामुळे तुम्ही तो जॉनर पुढे एक्सप्लोर करू शकता. म्हणजे तिथे तुम्हाला तुमचा कम्फर्ट झोन ब्रेक करायची गरज नाही. तुम्हाला या धाटणीची पुस्तकं वाचायला आवडायला लागली, वाचत सुटा, काही प्रॉब्लेम नाही. जोपर्यंत तो बोर होत नाही तोपर्यंत वाचा. आणि जेव्हा तुम्हाला एकाच प्रकारची पुस्तकं वाचून बोर होईल तर तेव्हा एक सिम्पल कोट आहे जे मी सांगते तुम्हाला. यू कॅन क्विट द बुक बट डोंट क्विट रीडिंग हॅबिट. एकाच प्रकारची पुस्तकं वाचल्यामुळे त्यातून नवीन गोष्टी शिकणं बंद होतं, नवीन गोष्टी मिळणं बंद होतं. मग तेव्हा तुम्ही तुमची वाचनाची सवय सोडू नका. याचा अर्थ असा आहे की त्या पॉईंटला तुम्हाला नवीन प्रकारची पुस्तकं वाचणं गरजेचं आहे, किंवा नवीन प्रकारच्या माध्यमातून पुस्तकं वाचा. जसे की मग ते ई बुक्स असतील, ऑडिओ बुक्स ऐकायचे असतील तर ऐका, बट डोंट लीव द हॅबिट ऑफ रीडिंग बुक्स. त्यानंतर शेवटचा पॉईंट, लास्ट बट नॉट द लिस्ट, जर तुम्हाला शक्य असेल तर तुमच्यासारखं पुस्तकं वाचनाची आवड असणारी लोक गोळा करा. त्यांच्यासोबत तुम्ही आजपर्यंत वाचलेली पुस्तकं डिस्कस करा. त्यांचे जॉनराज, त्यांचे काय पुस्तकं वाचण्याच्या वेगवेगळ्या कुठल्या अजून पद्धती आहेत त्या डिस्कस करा. त्यामुळे तुम्हाला वाचनामध्ये अजून जास्त इंटरेस्ट निर्माण होईल. आणि जी पुस्तकं तुम्ही वाचतात, जर तुम्हाला वेळ मिळाला तर त्याचे रिव्ह्यूज सुद्धा लिहून काढा. त्यामुळे काय होईल की तुम्हाला वाटेल की तुम्ही सुद्धा त्या पुस्तकाचा एक भाग आहात. तर मी माझ्या पिटाऱ्यातले म्हणजे माझ्या अनुभवातल्या ज्या गोष्टी मला कळल्या पुस्तकं वाचण्याची सवय डेव्हलप करण्याबद्दल, त्या मी तुमच्याशी आता शेअर केल्या. तुमच्या पण अशा काही नवीन ट्रिक्स असतील ज्या तुम्ही पुस्तक वाचण्याची सवय लावण्यासाठी यूज केल्या असतील तर प्लीज मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. खूप जणांना त्याची मदत होईल. आणि येस, आपलं चॅनल आता स्टार्ट झालं आहे. तुम्हाला कुठल्या प्रकारचे व्हिडिओज बघायला आवडतील ते पण मला कॉमेंटमध्ये सांगा. आणि सबस्क्राईब टू रीडर्स डायस. आणि जर तुम्ही नवीन असाल तर इंस्टाग्रामवर माझ्या चॅनलला फॉलो करू शकता.